नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फॉर नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीचं मराठी विषयाचं अति तिथं माती हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातला पहिला उपप्रश्न आहे अ, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? याचं उत्तर आहे, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा केली। पुढील उपप्रश्न आहे आ, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? याचं उत्तर आहे, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक ती बातमी राजाला पटकन सांगू शकला नाही। पुढील उपप्रश्न आहे ई, ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे, त्यासाठी किती मुले लागतील? याचं उत्तर आहे, वर्गात सादर करण्यासाठी मुख्य 10 पात्रे व इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्व मुले लागतील। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला उपप्रश्न आहे अ, चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणकोणत्या वाक्यावरून कळते? याचं उत्तर आहे, हे प्रधानजींच्या पुढील वाक्यावरून कळते। प्रधानजी म्हणतात, गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करीत आहेत। 2-4 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसे गेली। पुढील उपप्रश्न आहे, या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते? याचं उत्तर आहे, या पाठातील पुढील वाक्य वाचून आम्हाला हसू येते। महाराज म्हणतात, गवई बुवा तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा। त्यानंतर पुढे नवरा म्हणतो, ए माझी आई नकोस खिंकाळू, हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला। त्यानंतर पुढे राणी काय म्हणते, गात म्हणते, या पडश्याने मज गांजी येले, आणि सटासट शिंकते। या वाक्यांनी आम्हाला हसू आले। पुढील उपप्रश्न आहे ई, चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यांवरून कळते? याचं उत्तर आहे, पुढील वाक्यावरून आपल्याला हे समजते की या राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते। महाराज म्हणतात, गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा। गवई बुवा गाणे बेसूर आवाजात म्हणतात। महाराज म्हणतात, वा गवई बुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे। यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे आपल्याला कळते। पुढील उपप्रश्न आहे ई, महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते? असे का वाटते? याचं उत्तर आहे, सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही महाराजांची आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही, कारण काही महत्त्वाच्या गोष्टी गाण्यात सांगितल्याने उशीर होतो, तसेच व्यावहारिक गोष्टी गाण्यात सांगितल्याने घोटाळा होतो। शिवाय प्रत्येकाला गाणे येतेच असे नाही, आणि दुःखद घटना गात गात सांगणेही चुकीचे वाटते।
पुढील उपप्रश्न आहे उ. या पाठाला अतितिथ माती हे नाव का दिले असावे? का दिलं असावं हे नाव अतितिथ माती? याचं उत्तर आहे, या नाट्य प्रवेशातील चक्रमादित्य महाराजांनी कोणताही विवेक न करता राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केली. त्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचायत झाली. एवढेच नव्हे तर राजवाड्याला आग लागलीची बातमी सेवक गाण्यातून देताना जर उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता. अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, म्हणून या पाठाला अतितिथ माती हे नाव दिले. पुढे प्रश्न तिसरा आहे, या पाठात महाराज, प्रधानजी, राणीसाहेब, सेवक, पहारेकरी यांच्या तोंडी संवाद आहेत. त्यांच्या आवाजातील चढउतार लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही कसे बोलाल ते वर्गात सादर करायचं आहे. प्रश्न चौथा, वाक्यात उपयोग करा. अ. साखरेसारखा गोड. याचा वाक्यात उपयोग बघा. मितालीचा स्वभाव अगदी साखरेसारखा गोड आहे. त्यानंतर आ. उत्तेजन देणे. याचा वाक्यात उपयोग कशा पद्धतीने होईल बघा. प्रत्येक स्पर्धेत मी भाग घ्यावा म्हणून काका मला नेहमी उत्तेजन देतात. त्यानंतर ई. हसून हसून पोट दुखणे. वाक्यात उपयोग बघा. मोहित इतक्या सुंदर नकला करतो की माझे हसून हसून पोट दुखते. अशा प्रकारे यांचा वाक्यामध्ये उपयोग करता येईल. प्रश्न पाचवा, खालील प्रसंगी तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. पहिला प्रसंग आहे अ. तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. हे तुम्ही गाण्यातून हा प्रसंग कसा सादर कराल? त्यानंतर आ. शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत. आणि ई. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे. हे गाण्यातून कसे सादर करतील ते तुम्ही सादर करायचे आहेत. प्रश्न सहावा, वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी, कांदे यासाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल? आता या पाठ्यपुस्तकात आलेली विशेषणे, वांग्यांसाठी शेर, 2 शेर, छान, सुरेख. कांद्यासाठी आलेली विशेषणे, पांढरा फेक, स्वच्छ आणि सुरेख. आता आमची विशेषणे, आम्ही वांग्यासाठी ताजी, टवटवीत, हिरवी ही विशेषणे वापरू आणि कांद्यांसाठी शुभ्र, छान, पाल्याचे अशी विशेषणे वापरू. प्रश्न 7वा, तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा. याचं उत्तर आहे उदाहरणार्थ आंबा, त्याच्यासाठी विशेषण आहे गोड. पाणी, त्यासाठी विशेषण आहे गार. उशी, त्यासाठी विशेषण आहे नरम. केळी, त्यासाठी विशेषण पिकलेल्या. त्यानंतर भाजी, त्यासाठी विशेषण चविष्ट. प्रश्न 8वा आहे, चोरी, मारी, गोरगरीब यासारखे पाठातील व इतर जोडशब्द शोधा व लिहा. आता जोडशब्द कोणकोणते आहेत? रोगराई, नवरा बायको, केर कचरा, आरडाओरडा. प्रश्न 9वा, खालील शब्द असेच लिहा. दिलेले शब्द जसे आहेत तसे लिहायचे आहे. शब्द आहेत उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वतःला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय.
प्रश्न 10वा आहे, अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा. उदाहरणार्थ, जवळ त्याच्या विरुद्धार्थ आहे दूर. शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. आता अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे रुंद, गोरगरीब, रोग, सुंदर, हजर, मान, भरभर, उद्योगी. आणि ब गटामध्ये आहे अरुंद, श्रीमंत, उधार, कुरू, गैरहजर, अपमान, सावकाश, आळशी. आता एक एक वाक्य कशा पद्धतीने येईल बघा. क्रमांक 1, रुंद अरुंद. वाक्य आहे, माझ्या शाळेसमोरचा रस्ता रुंद आहे पण माझ्या घरासमोरील गल्ली अरुंद आहे. क्रमांक 2, गोरगरीब विरुद्ध श्रीमंत. वाक्य आहे, गोरगरीब लोक झोपडीत राहतात आणि श्रीमंत लोक महालात राहतात. क्रमांक 3, रोख त्याच्या विरुद्ध उधार. वाक्य आहे, किराणा मालाच्या दुकानावर पाटी होती, आज रोख उद्या उधार. क्रमांक 4, सुंदर विरुद्ध कुरू. वाक्य आहे, हे सुंदर चित्र आहे, त्यावर रेघोट्या मारून ते कुरूप करू नको. त्यानंतर क्रमांक 5, हजर गैरहजर. वाक्य आहे, वर्गातील 50 मुलांपैकी 48 मुले हजर होती म्हणजेच 2 मुले गैरहजर होती. क्रमांक 6, मान विरुद्ध अपमान. वाक्य आहे, वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा, त्यांचा कधीही अपमान करू नका. क्रमांक 7, भरभर विरुद्ध सावकाश. वाक्य आहे, प्रकाश भरभर चालतो आणि महेश सावकाश चालतो. क्रमांक 8, उद्योगी आणि आळशी. वाक्य आहे, मुंगी सतत उद्योगी राहते, ती कधीही आळशी नसते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अति तिथं माती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.